संदर्भात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज एक ग्रेट इंजिनियर होते. माणसं कशी शोधायची या संदर्भात नंतर उदाहरण देणार मोठं व्याख्यान होऊन जाईल. खडक कसा फोडायचा, हत्यारांना धार कशी लावायची, ती पद्धत कोणती होती, या प्रत्येक बाबतीत छत्रपती शिवाजी महाराज हे ग्रेट इंजिनियर होते. आग्र्याला ज्यावेळेस ते गेले, रडत बसले नाहीत. प्रचंड आत्मविश्वास. कुंतीपुत्र पांडव कौरवांच्या नाट्यगृहातून निसटू शकतात, तर आपण का निसटू शकत नाही? कंसाच्या बंदीशाळेतून श्रीकृष्ण निसटू शकतो, तर आपण का निसटू शकत नाही? असे विचार तर त्यांच्या मनात आणि मोठ्या नाट्यमय रीतीने आग्र्याहून तर ते निसटले. आणि ज्यावेळी राजगडावर आले, मधला प्रवास मी आता सांगत नाही, साधू नावाची कादंबरी वाचा तर त्या ठिकाणी लिहिलेला आहे. अक्षरशः शिवाजी महाराज साधू सुद्धा झाले होते, भिक्षा सुद्धा मागितली होती गोंड जमातीसाठी. तो नंतर आपण एखाद्या वेळेस 1 तासाचं व्याख्यान असेल, 2 तासाचं असेल, त्याच्यात आपण मांडू शकतो मधला प्रवास कसा होता. ज्यावेळेस राजगडावर आले तर त्यावेळेस औरंगजेबाला पत्र लिहितात की मी आपल्या डोळ्यात देखत स्वराज्यात सुखरूप रीतीने परत आलो. पण मी तुम्हाला सांगू शकतो की धर्मवेड्याने राज्य मोठे होत नाही, तर परधर्म सहिष्णुतेनेच राज्य मोठे होत असते. हिंदू आणि मुसलमान हे जे 2 रंग आहेत, हे जगाचे चित्र निर्माण करण्यासाठी या अल्लाने, या परमेश्वराने, या भगवानने, या गॉडने ते निर्माण केलेले आहेत. आपण वेळीच हा धोका ओळखा. असं सुंदर पत्र लिहिलं. ज्यावेळेस शिवरायांच्या मृत्यूची बातमी औरंगजेबाच्या कानावर आली, तर त्यावेळेस आता एका विद्यार्थ्याने सांगितलं की औरंगजेब काय म्हणाला, हे अल्लाह ते मैं क्या सुनता, औरतों की इज्जत करने वाला शिवाजी तेरे दरबार में आ रहा है, उनके लिए तेरे जन्नत के सभी दरवाजे खुले रखना और मेरी बची हुई सब नेकी शिवा को दे डाल, शिवा को दे डाल, शिवा को दे डाल. छत्रपती शिवरायांच्या जन्मशुद्धीस विनम्र अभिवादन.